पालघरमध्ये बजरंग दल आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि फूड जिहाद विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केले। अमरावती आणि नाशिक येथे घडलेल्या कथित घटनांचा संदर्भ घेत राज्यात अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या घटनेमुळे समाजातील सलोखा धोक्यात येत असून अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे बजरंग दलाचे म्हणणे आहे। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। याबाबत प्रतिक्रिया देताना बजरंग दल विभाग मंत्री महेश मेस्त्री म्हणाले की समाजात वाढणाऱ्या अशा प्रवृत्ती रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलणे आवश्यक आहे। समाजात भीती आणि आरोपांच्या राजकारणातून प्रश्न सुटत नाही। कायदा आणि पुराव्याच्या चौकटीतच सत्य आणि सुरक्षितता दोन्ही जपली जातात। तुम्ही आता सध्या जर बघितलं असेल गेल्या काही दिवसाच्या पेपरमध्ये जिहादी मानसिकता घेऊन बरेचसे इश्यू मोठ्या मोठ्या कंपनीत सुद्धा येत आहेत आणि त्याचं कारण काय जर बघितलं तर हिंदू महिलांना टार्गेट केलं जात आहे। हा आजचा विषय आहे का तर बऱ्याच वर्षापासून लव्ह जिहाद हा विषय आहे, पण कंपनी सेक्टरमध्ये तुम्ही जर बघितलं तर हे पहिल्यांदा दिसून आलं। हे पण कितीतरी वर्षाचं आहे आणि अशा बऱ्याचशा कंपनीत हे होतंय असं दिसून येते। तर ही मानसिकता वेळीच ठेचून काढायला हवी आहे। आमच्या मुली या जिकडे आहेत तिथे सगळ्या ठिकाणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आहे, त्यांनी निर्भीडपणे सांगावं आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत। आम्ही हे निवेदन दिलंय हे फक्त लव्ह जिहाद साठी नाहीये, तर लँड जिहाद आहे, फूड जिहाद आहे। तुम्ही जर बघितलं तर आता ह्यांनी सांगितलं तसं दिल्लीहून फळ विक्रेता इकडे आलेले आहेत। कशासाठी येत आहेत तर एकी करतायत का, काही या देशाला धोका निर्माण होतोय का, ह्याचं वेळीच शासनाने त्याच्यावर लक्ष घालून तातडीने त्याचं संशोधन करावं। अन्यथा बजरंग दल आपल्या स्टाईलने उत्तर देईल आणि त्यासाठी जे काही जबाबदार असेल ते इथूनची शासन व्यवस्था असेल, कारण त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि वेळीच कारवाई केली नाही। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।